नमस्कार आणि आजच्या या विशेष चर्चेत आपलं स्वागत आहे. आज आपल्याकडे एक असा स्रोत आहे जो शब्बात किंवा विश्रांतीच्या दिवसाविषयी आपल्याला जे काही माहीत आहे ते सगळं कदाचित विसरायला लावेल. हो. साधारणपणे शब्बात म्हणजे काय? कामातून एक दिवसाची सुट्टी, आराम. पण आज आपण ज्या स्रोतावर बोलणार आहोत त्यानुसार हा विचार अ, पूर्णपणे चुकीचा आहे. अगदी. ही गोष्ट एका साध्या विश्रांतीच्या दिवसापासून सुरू होते आणि एका वैश्विक युद्धापर्यंत पोहोचते. चला हा प्रवास कसा होतो ते पाहूया. अगदी. आणि या स्रोताचा जो मूळ युक्तिवाद आहे ना, तोच धक्कादायक आहे. तो म्हणतो की शब्बात म्हणजे विश्रांती नव्हे, तर सैतानाच्या पराभवाची घोषणा करण्याचा आणि ते कार्य प्रत्यक्षात आणण्याचा दिवस. अच्छा. आणि याला जोडून एक उतरंड मांडली आहे. येशू हे मंदिरापेक्षा श्रेष्ठ आहेत आणि मंदिर शब्बातपेक्षा श्रेष्ठ आहे. आज आपण ही म्हणजे थोडी गुंतागुंतीची पण तितकीच आकर्षक मांडणी सोपी करून समजून घेणार आहोत. ठीक आहे. मग थेट सर्वात आश्चर्यकारक कल्पनेपासूनच सुरुवात करूया. शब्बात म्हणजे सैतानाचा नाश. हे म्हणजे ऐकायला खूपच हिंसक वाटतंय. एका विश्रांतीच्या दिवसाचा संबंध थेट विनाशाशी कसा जोडला जाऊ शकतो? आणि हाच यातला कळीचा मुद्दा आहे की नाही. यामागे खोल प्रतिकात्मकता आहे. जुन्या काळात शब्बाताच्या दिवशी मंदिरात याजक काम करत असत. हो. ते प्राण्यांचा बळी देत होते. आता सामान्य नियमानुसार हे कामच होतं, पण त्यांना नियम मोडल्याबद्दल दोषी ठरवलं जात नव्हतं. का? कारण त्यांचं काम हे शब्बाताचा खरा उद्देश पूर्ण करत होतं. आणि तो उद्देश काय होता? या स्रोतानुसार मंदिराच्या अंगणात प्राण्यांचा बळी देणे हे अधोलोकात म्हणजे मृतात्म्यांच्या जगात सैतानाच्या अंतिम न्यायाचं आणि नाशाचं प्रतीक होतं. ओके. म्हणजे जनावराला मारून अग्नीत जाळणे हे सैतानाला पकडून अग्नीच्या सरोवरात टाकण्याचं एक नाट्यमय सादरीकरण होतं. अच्छा. त्यामुळे मंदिरात होणारं कार्य हे त्या अंतिम विश्रांतीच्या स्थापनेशी थेट जोडलेलं होतं, जी सैतानाचा पूर्ण पराभव झाल्यावरच मिळेल. म्हणून शब्बात हा त्या भविष्यातील अंतिम विजयाचं स्मरण करण्यासाठी आहे. अच्छा. म्हणजे शब्बातच्या दिवशी आराम करण्याऐवजी एक प्रकारे आध्यात्मिक ड्युटीवर हजर राहायचं असं काहीसं. मग आपल्या रोजच्या कामांपासून दूर राहण्याचा नियम का होता? जर उद्देश सक्रिय असण्याचा असेल तर स्वतःचं काम का नाही करायचं? उत्तम प्रश्न आहे. यामागचा विचार असा आहे की स्वतःच्या कामांपासून दूर राहणं म्हणजे देवाच्या कार्यासाठी जागा निर्माण करणे. आपलं लक्ष स्वतःच्या गरजा, इच्छा आणि कामांवरून हटवून देवाच्या मोठ्या योजनेवर केंद्रित करणे हा त्यामागील उद्देश आहे. म्हणजे ती निष्क्रियता नाही, तर आपल्या प्राधान्यक्रमांमध्ये केलेला बदल आहे. मी माझ्यासाठी नाही तर देवाच्या उद्देशासाठी हा दिवस जगत आहे, अशी ती एक प्रकारची घोषणा आहे. ठीक आहे, हे समजलं. पण तुम्ही सुरुवातीला एका उतरंडीचा उल्लेख केला होता, येशू मंदिर शब्बात. यातला मंदिर शब्बात हा भाग मला जरा खटकतोय. थांबा एक मिनिट. शब्बात तर देवाने निर्मितीच्या वेळीच स्थापित केला होता. हो. जगातली कोणतीही वास्तू अस्तित्वात यायच्या आधी. मंदिर तर खूप नंतर आले. मग मंदिर शब्बातपेक्षा श्रेष्ठ कसं असू शकतं? तुमची शंका अगदी योग्य आहे आणि हाच या स्रोताचा सर्वात धाडसी युक्तिवाद आहे. याचं उत्तर मंदिराच्या कार्यामध्येच दडलं आहे. अच्छा. जसं आपण आत्ताच पाहिलं, शब्बाताच्या दिवशी मंदिरात यज्ञ आणि इतर विधी थांबत नव्हते. उलट ते जास्त महत्वाचे मानले जात. हो. याचा सरळ अर्थ असा होतो की मंदिरातील कार्याला शब्बाताच्या नियमापेक्षा जास्त प्राधान्य होतं. मंदिराची पवित्रता शब्बाताच्या नियमाच्या पलीकडे जात होती. म्हणजे जिथे अपवाद केला जातो ती गोष्ट नियमापेक्षा मोठी आहे असा तर्क आहे. अगदी. पण हा स्रोत इथेच थांबत नाही. तो पुढचा प्रश्न विचारतो, मंदिर पवित्र का आहे? कारण तिथे देवाचं नाव वास करतं. पण येशू तर स्वतः देहधारी देव आहेत. देवाचं केवळ नाव नाही तर देव स्वतःच तिथे उपस्थित आहेत. म्हणूनच येशूने म्हटलं होतं की मंदिरापेक्षाही मोठा येथे आहे. बरोबर. या तर्काने येशू भौतिक मंदिरापेक्षाही श्रेष्ठ ठरतात. ओके, आता हे चित्र स्पष्ट होतंय. सोप्या भाषेत सांगायचं तर हे असं आहे का की देशाचा कायदा म्हणजे येशू हा सुप्रीम कोर्टाच्या इमारतीपेक्षा मंदिर मोठा आहे. आणि ती इमारत तिथल्या सुरक्षा नियमांपेक्षा शब्बात मोठी आहे. कायदा इमारतीसाठी नाही तर इमारत कायद्यासाठी आहे. उत्तम उदाहरण. तुम्ही अगदी बरोबर पकडलंय.
म्हणूनच अंतिम उतरंड बनते. येशू हे शब्बात आणि मंदिराच्याही वर आहेत. तेच नियमांचे स्वामी आहेत, नियम त्यांचे स्वामी नाहीत. ठीक आहे, हे तार्किकदृष्ट्या पटतंय, पण त्या काळातील सामान्य व्यक्तीसाठी हे किती धक्कादायक असेल. त्यांच्यासाठी मंदिर आणि शब्बात हेच सर्वस्व होतं. पण माझा पुढचा प्रश्न आजच्या काळाबद्दल आहे. जर येशू हेच खरं मंदिर आणि खरी विश्रांती असतील, तर आजच्या विश्वासणाऱ्यांसाठी याचा काय अर्थ आहे? कारण आता ते भौतिक रूपात आपल्यात नाहीत आणि मंदिरही नाही. आणि इथेच पवित्र आत्म्याची संकल्पना येते. या स्रोतानुसार जेव्हा पवित्र आत्मा येशूंच्या नावाने येतो, तेव्हा तो विश्वासणाऱ्याच्या आत एक शब्बातसारखी स्थिती निर्माण करतो. अच्छा. त्या व्यक्तीचं शरीरच एक जिवंत मंदिर बनतं. पवित्र आत्म्याला शरण जाऊन ती व्यक्ती स्वतःच्या शारीरिक इच्छांवर मात करू शकते आणि दररोज सैतानाच्या कामाचा नाश करण्याच्या आध्यात्मिक कार्यात सहभागी होऊ शकते. म्हणजे शब्बात हा आठवड्यातून एकदा येणारा दिवस न राहता एक सततची 24 तास चालणारी आध्यात्मिक अवस्था बनतो. ही एक खूप मोठी वैचारिक झेप आहे. पण प्रत्येक दिवस शब्बात याचा अर्थ काही लोक असा घेऊ शकतात की मग कोणताही दिवस विशेष नाही. हो, मग नियम पाळण्याचा अर्थच काय राहिला? हे आळशीपणासाठी एक निमित्त बनू शकतं, नाही का? बरोबर. आणि स्रोत त्या धोक्याबद्दल सावध करतो. मुख्य मुद्दा आहे पवित्र आत्म्याप्रती दररोजचं सक्रिय समर्पण. केवळ अरे माझ्यासाठी तर सगळे दिवस सारखेच आहेत असं म्हणून सुट्टी साजरी करणे हा त्याचा उद्देश नाही. खरा प्रश्न हा आहे की आपण दररोज देवाच्या आत्म्याला शरण जाऊन आपल्या इच्छांवर विजय मिळवत आहोत का? जर याचं उत्तर हो असेल तर खऱ्या अर्थाने प्रत्येक दिवस शब्बात आहे. आणि जर नसेल तर? पण जर उत्तर नाही असेल तर किमान एक दिवस तरी जाणीवपूर्वक या उद्देशासाठी समर्पित करणे आवश्यक आहे. त्यामुळे ही संकल्पना जास्त मागणी करणारी आहे, सोपी नाही. नियमांच्या लवचिकतेचा मुद्दा मला दुसऱ्या एका भागाकडे घेऊन जातो. स्रोतामध्ये दाविदाने पवित्र भाकरी खाल्ल्याचं आणि येशूनी शब्बाताच्या दिवशी रोग बरे केल्याचं उदाहरण दिलं आहे. यामागे नक्की कोणता संदेश आहे? कारण वरवर पाहताय नियम मोडल्यासारखंच दिसतं. यामागचं मुख्य तत्व म्हणजे नियमांच्या बाह्यरूपापेक्षा त्यामागील उद्देश महत्वाचा आहे, आणि तो उद्देश आहे दया. दया. हो. स्रोत असा युक्तिवाद करतो की नियम, यज्ञ आणि स्वतः शब्बात या सर्वांचं अस्तित्व जीव वाचवण्यासाठी आणि दया दाखवण्यासाठी आहे. दावीद आणि त्याचे साथीदार भुकेले होते. त्यांचे प्राण वाचवणं हे भाकरीच्या पवित्रतेच्या नियमापेक्षा जास्त महत्वाचं होतं. बरोबर. येशूंनी 18 वर्षांपासून सैतानाच्या बंधनात असलेल्या स्त्रीला बरं केलं. तिची सुटका करणं हे शब्बातेच्या दिवशी काम करू नये या बाह्य नियमापेक्षा अधिक महत्वाचं होतं. पण मग सीमारेषा कुठे आहे? दया दाखवण्याच्या नावाखाली कोणताही नियम मोडायला ही एक प्रकारे परवानगीच नाही का? ही एक महत्वाची शंका आहे. या लेखकाचं म्हणणं असं आहे की नियम मोडणं हा उद्देश नाहीये. उद्देश हा आहे की नियमांचं पालन करताना आपण त्यामागचं मूळ तत्व विसरता कामा नये, आणि ते तत्व आहे प्रेम. प्रेम. देवाने म्हटलं, मला यज्ञ नको, दया हवी आहे. याचा अर्थ असा नाही की यज्ञ पूर्णपणे बंद करा. याचा अर्थ आहे की ज्या यज्ञामध्ये, ज्या धार्मिक कृतीमध्ये दया किंवा न्याय नाही, तो देवाला अर्थहीन वाटतो. अच्छा. देव आणि शेजारी यांच्यावर प्रेम करणं हेच संपूर्ण नियमांचं सार आहे. जर एखादा नियम पाळल्यामुळे प्रेमाचा आणि दयेचा भंग होत असेल तर आपण त्या नियमाच्या उद्देशापासून भरकटलो आहोत. समजलं. म्हणजे नियम हे साध्य नाहीत, तर प्रेम आणि दया या साध्यापर्यंत पोचण्याचं साधन आहेत. बरोबर ना? अगदी बरोबर. आता आपण शेवटच्या भागाकडे वळूया. हा स्रोत या सगळ्या गोष्टींना अंतिम काळाच्या घटनांशी जोडतो. त्यात हुतात्मा, साक्षीदार किंवा प्रथम फळ असा उल्लेख आहे. हे थोडं क्लिष्ट वाटतंय. हो, हा भाग थोडासा क्लिष्ट आहे, पण यामागची कल्पना खूप प्रभावी आहे. मी सोपं करून सांगायचा प्रयत्न करतो. हो, सांगा. स्रोत म्हणतो की काही लोकांची निष्ठा ही एका मोठ्या वैश्विक बदलाची सुरुवात करते. जसं एखाद्या मोठ्या सामाजिक आंदोलनाची सुरुवात काही निडर कार्यकर्त्यांमुळे होते, जे व्यवस्थेला आवाहन देतात. तसंच काहीसं देवाच्या आज्ञांचं पूर्णपणे पालन करणाऱ्या हुतात्म्यांची एक निश्चित संख्या आहे. जेव्हा ही संख्या पूर्ण होईल तेव्हा त्यांच्या जीवनातून हे सिद्ध होईल की देवाच्या आज्ञा पाळणं शक्य आहे आणि तेच जगण्याचा योग्य मार्ग आहे. आणि एकदा हे सिद्ध झालं की मग अंतिम न्याय प्रक्रियेसाठी सैतानाकडे कोणताही युक्तिवाद उरणार नाही. यानंतर त्याला बंधनात टाकलं जाईल आणि पृथ्वीवर 1000 वर्षांच्या राज्याची सुरुवात होईल.
हीच ती अंतिम खरी विश्रांती किंवा अंतिम शब्बात असेल. अच्छा. यात सर्वात महत्त्वाचं हे आहे की पृथ्वीवरील सामान्य विश्वासणाऱ्यांच्या कृतींना, त्यांच्या निष्ठेला आणि बलिदानाला थेट वैश्विक घटनाक्रमाशी जोडलं आहे. त्यांची निष्ठा ही न्यायाची प्रक्रिया सुरू करणारी किल्ली आहे. याच संदर्भात पहिला मृत्यू आणि दुसरा मृत्यू याबद्दलही काहीतरी आहे. त्याचा नेमका अर्थ काय? हो, थोडक्यात सांगायचं तर पहिला मृत्यू म्हणजे आपला शारीरिक मृत्यू, जो सर्वांसाठी अटळ आहे. पण दुसरा मृत्यू ही एक आध्यात्मिक संकल्पना आहे. या स्रोतानुसार जे पहिल्या पुनरुत्थानात सहभागी होतात, म्हणजेच जे येशूमध्ये विश्वास ठेवून हुतात्मा होतात, त्यांच्यावर या दुसऱ्या मृत्यूचा अधिकार चालत नाही. ते त्या अंतिम नाशातून वाचतात. वाह! म्हणजे आपण सुरुवात केली होती एका साध्या साप्ताहिक सुट्टीच्या दिवसापासून आणि आता आपण एका वैश्विक लढाईपर्यंत, पवित्र आत्म्याच्या वास्तव्यापर्यंत आणि एका नव्या युगाच्या निर्मितीमध्ये मानवाच्या भूमिकेपर्यंत पोचलो आहोत. ही खरोखरच एक वेगळी आणि सखोल मांडणी आहे. अगदी. या संपूर्ण चर्चेचा सार हा आहे की हा स्रोत आपलं लक्ष एका दिवसाच्या बाह्य औपचारिक पालनावरून हटवून एका आंतरिक सततच्या आध्यात्मिक स्थितीवर केंद्रित करतो. हो. ही स्थिती केवळ आराम करण्याबद्दल नाही, तर देवाच्या उद्देशाशी एकरूप असण्याबद्दल आहे. आणि तो उद्देश आहे जगातल्या दुष्टतेवर अंतिम विजय मिळवणे आणि देवाच्या राज्याची पुनर्स्थापना करणे. या अर्थाने शब्बात हा केवळ भूतकाळातील निर्मितीचं स्मरण नाही, तर भविष्यातील अंतिम विश्रांतीची आणि विजयाची एक शक्तिशाली घोषणा आहे. एक अंतिम विचार. या स्रोताने येशू मंदिर शब्बात अशी एक स्पष्ट क्रमवारी मांडली. हा तर्क लक्षात घेता एखाद्या व्यक्तीच्या स्वतःच्या श्रद्धा प्रणालीतील किंवा जीवनातील इतर धार्मिक किंवा आध्यात्मिक नियमांच्या आणि उतरंडींच्या बाबतीत दृष्टिकोन कसा बदलू शकतो? महत्त्व कशाला दिलं पाहिजे? व्यक्तीला, स्थानाला की तत्वाला?